हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. प्रिव्हियस लेक्चरला आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये एक्सरसाइज 3.2b याच्यामधला सेकंड क्वेश्चन बघत होतो. इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याच्यातले फर्स्ट 4 क्वेश्चन्स ऑलरेडी आपण कंप्लीट केलेले आहेत. आज आपण क्वेश्चन नंबर 5 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 5 नेमका काय आहे बघा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 मायनस 2 cos 2x dx. इंटिग्रेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर तुम्हाला कोणत्या टाइपचं फंक्शन आहे ते आपल्याला ठरवता आलं पाहिजे. इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये एखाद्या फंक्शनचं इंटिग्रेशन फाइंड आउट करत असताना प्रथम आपल्याला त्या फंक्शनचा टाइप्स ओळखता येणं गरजेचं आहे. आता हे जे फंक्शन आहे हे कोणत्या टाइप्स मध्ये आहे बघा, किंवा या टाइपची फंक्शन इंटिग्रेट करत असताना तुम्ही काय पत्ते पाळली पाहिजे हे लक्षात घ्या. समजा तुमचं फंक्शन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a प्लस 2 sin 2x असेल विथ रिस्पेक्ट टू x, किंवा तुमचं फंक्शन 1 अपॉन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a प्लस 2 cos 2x dx या फॉर्मॅट मध्ये असेल, किंवा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a sin 2x प्लस b cos 2x dx या फॉर्मॅट मध्ये असेल, किंवा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a प्लस b sin 2x प्लस c cos 2x dx या फॉर्मॅट मध्ये असेल. ज्या फंक्शनचं इंटिग्रेशन काढायचं आहे ते फंक्शन यापैकी कोणत्याही एका टाइप्स मध्ये येत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, सबस्टिट्यूशन्स करत असताना tan x साठी t पुट करायचं आहे. tan x साठी तुम्ही t पुट करणार, म्हणजेच सबस्टिट्यूशन्स तुमचं tan x साठी t असणार आहे. हे t सबस्टिट्यूट केल्यानंतर डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x करायचं. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. we get x च्या रिस्पेक्ट मध्ये जर डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय मिळणार बघा. d by dx of tan x is equal to dt by dx मिळणार. आता tan x ची डेरिव्हेटिव्ह sec square x मिळणार आहे. sec square x is equal to dt by dx. हे dx जर डिवाइड आहे इकडे येऊन मल्टिप्लाय होणार, म्हणजे dx is equal to dt upon sec square x होणार आहे. dt upon sec square x म्हणजे dx is equal to dt upon, instead of sec square x मी 1 plus tan square x पुट करू शकतो. 10th स्टँडर्ड मधला फॉर्म्युला sec square x is equal to 1 plus tan square x. नेक्स्ट स्टेपला dx is equal to dt upon 1 plus tan x साठी आपण t पुट करणार आहे, म्हणजे 1 plus t square मिळणार आहे. dx is equal to dt upon 1 plus t square. या टाइपच्या प्रत्येक फंक्शनचं इंटिग्रेशन करत असताना आपल्याला हे मिळवून घ्यावं लागणार. dx is equal to dt upon 1 plus t square मिळवल्यानंतर आपण आपल्याला समजा इथं cos 2x असेल तर cos 2x चं कन्वर्शन करून घ्यावं लागेल, किंवा sin 2x असेल तर त्याचंही कन्वर्शन करून घ्यावं लागेल. याच्यासाठी काय करायचं आहे बघा, या ठिकाणी तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले केलेले आहेत. sin 2x is equal to 2 tan x upon 1 plus tan square x. हा तुम्हाला फॉर्म्युला sin 2 थीटाचा फॉर्म्युला. sin 2 थीटा is equal to 2 tan theta upon 1 plus tan square theta
तो फॉर्म्युला इथं थोडक्यात तुम्ही यूज केलेला आहे. म्हणजे sin 2x साठी तुम्ही इथं मिळवणार आहात 2, tan x साठी t पुट करणार अपॉन 1 प्लस tan x साठी t पुट केलं तर 1 प्लस t स्क्वेअर येणार. म्हणजे sin 2x इज इक्वल टू 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर मिळवून घेणार. याच पद्धतीनं समजा तुमच्या फंक्शन मध्ये cos 2x असेल तर cos 2x इज इक्वल टू 1 मायनस tan स्क्वेअर x अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x. हा जो फॉर्म्युला आहे cos 2 थीटा चा फॉर्म्युला, cos 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, हा फॉर्म्युला इथे यूज करणार आणि मग याची व्हॅल्यू मिळणार 1 मायनस t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. एवढ्या गोष्टी तुम्हाला प्रथम मिळवून घ्याव्या लागतील. या आलेल्या व्हॅल्यूज गिवन फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करायचे आहेत. नंतर ते फंक्शन सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर तुमचं फंक्शन एका विशिष्ट फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅट मध्ये येईल, स्टँडर्ड फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅट मध्ये येईल आणि मग फॉर्म्युला यूज करून तुम्ही त्याला इंटिग्रेट करणार आहात. ओके, आता आपण प्रत्यक्षात क्वेश्चन बघूया. काय क्वेश्चन आहे बघा. हा जो क्वेश्चन नंबर 5 आहे त्याचा आपण इंटिग्रेशन फाइंड आउट करणार आहोत. फर्स्ट लेट I is equal to integration of 1 upon 3 minus 2 cos 2x dx. गिवन फंक्शनचं इंटिग्रेशन I येतं असं आपण कन्सिडर केलं. आता हे जे फंक्शन आहे हे फंक्शन या पॅटर्न मधलं आहे, या टाइप्स मधलं आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a प्लस b cos 2x dx या फॉर्मॅट मधलं आहे. या टाइपचं फंक्शन इंटिग्रेट करत असताना तुम्ही काय पुट करताय, पुट tan x इज इक्वल टू t. tan x साठी तुम्ही t पुट करताय. डिफरेंशिएटिंग बोथ साइड्स with respect to x, we get x च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरेंशिएट केलं तर मला काय मिळणार आहे, tan x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x sec स्क्वेअर x मिळणार आहे इज इक्वल टू t ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dt बाय dx मिळणार आहे. हे dx या साइडला आणलं आणि हे sec स्क्वेअर x त्या साइडला नेलं तर dt अपॉन sec स्क्वेअर x dx इज इक्वल टू dt अपॉन sec स्क्वेअर x मिळालं. dx इज इक्वल टू dt अपॉन इंस्टेड ऑफ sec स्क्वेअर x मी पुट करतो आहे 1 प्लस tan स्क्वेअर x. इंस्टेड ऑफ sec स्क्वेअर x आपण काय लिहिलं, 1 प्लस tan स्क्वेअर x लिहिलं. नेक्स्ट स्टेपला dx इज इक्वल टू dt अपॉन 1 प्लस tan x साठी t पुट केलेला आहे त्यामुळं 1 प्लस t स्क्वेअर मिळणार. आपण dx मिळवून घेतलं. आता आपल्याला cos 2x ची व्हॅल्यू मिळवून घ्यावी लागेल. also cos 2x is equal to 1 minus tan square x upon 1 plus tan square x is equal to 1 minus t square upon 1 plus t square असं आपल्याला मिळणार आहे. आपण dx ची व्हॅल्यू मिळवून घेतली, cos 2x ची व्हॅल्यू मिळवून घेतली. आता आपण हे जे गिवन फंक्शन आहे ते कसं होईल बघा. I is equal to integration of 1 upon 3 minus 2 cos 2x साठी 1 minus t square upon 1 plus t square आणि dx साठी मी भरणार आहे dt upon 1 plus t square. ओके, नेक्स्ट स्टेपला इथं जागा अवेलेबल करतो. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा. I is equal to integration of 1 upon इथं बघायचं, याला सिम्प्लिफाय करू. 3 मायनस इथं 2 न या ब्रॅकेट मध्ये जर मी मल्टिप्लाय केलं तर 2 मायनस 2 टी स्क्वेअर होणार अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर.
into dt upon 1 plus t square. नेक्स्ट स्टेपला I is equal to इंटिग्रेशन ऑफ याचा डिनॉमिनेटर 1 आहे. तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार 1 अपॉन 3 into 1 3 plus 3 into t square 3t square. आता 1 into या मायनस साइन मुळे साइन चेंज होणार 1 into -2 आणि हे मायनस मायनस प्लस 2t स्क्वेअर होणार अपॉन 1 plus t square into dt upon 1 plus t square. नेक्स्ट स्टेपला हे डिवाइड मीन्स इनवर्सली मल्टिप्लाय करणार I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 plus t square upon इथं बघायचं 3 minus 2 केलं तर 1 मिळणार आहे 3t square plus 2t square म्हणजेच 5t square मिळणार आहे into dt upon 1 plus t square. आता हे 1 plus t square आणखीन हे 1 plus t square कॅन्सल होईल. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा. नेक्स्ट स्टेपला I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 upon हे फंक्शन मी रिअरेंज करतो 5t square plus 1 with respect to t. आता t square चा कोएफिशिएंट 1 करून घेऊ. त्यासाठी डिनॉमिनेटर मधून 5 कॉमन घेऊ. I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 upon इथं जर मी 5 कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये राहणार t square plus 1 upon 5 with respect to t. नेक्स्ट स्टेपला I is equal to इथं 1 upon 5 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर येईल 1 upon 5 into इंटिग्रेशन ऑफ 1 upon t square plus 1 upon 5 dt. नेक्स्ट स्टेपला I is equal to 1 upon 5 into इंटिग्रेशन ऑफ 1 upon t square plus हे लिहिण्याची 1 upon 5 लिहिण्याची मी स्टाईल बदलतो 1 upon रूट 5 होल स्क्वेअर dt असं लिहिलं. नेक्स्ट स्टेपला इथं जागा अवेलेबल करतोय. तुम्ही हे फंक्शन कोणत्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅट मध्ये आहे हे डिसाइड करणं आवश्यक आहे. आता हे फंक्शन जे आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅट मध्ये याचं इंटिग्रेशन 1 अपॉन a tan इनवर्स x अपॉन a प्लस c असं मिळत आहे. नेक्स्ट या फॉर्म्युल्याच्या आधारे याचं इंटिग्रेशन काय होईल बघा. I is equal to 1 upon 5 into या फॉर्म्युल्यामध्ये 1 upon a च्या जागेला 1 upon रूट 5 आहे म्हणजे 1 upon रूट 5 होणार into tan इनवर्स x च्या जागेला t आहे t upon a च्या जागेला 1 upon रूट 5 आहे प्लस c. नेक्स्ट स्टेपला I is equal to हे डिवाइड मीन्स इनवर्सली मल्टिप्लाय करणार 1 upon 5 into रूट 5 upon 1 into tan इनवर्स इथं सुद्धा डिवाइड मीन्स इनवर्सली मल्टिप्लाय केलं तर रूट 5t upon 1 असणार आहे प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. नेक्स्ट स्टेपला हे रूट 5 आणि या 5 मधलं रूट 5 कॅन्सल झालं तर I is equal to 1 upon रूट 5 into tan इनवर्स हे रूट 5 मी ऍज इट इज ठेवतो. t साठी t कशासाठी आपण सबस्टिट्यूट केलं होतं tan x साठी म्हणून इथं मी tan x रिसबस्टिट्यूट केलं प्लस c हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2 sin 2x minus 3 dx हे फंक्शन आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. याचं इंटिग्रेशन I येतं
असा आपण कन्सिडर करू. लेट I is equal to integration of 1 upon 2 sin 2x minus 3 with respect to x. या टाइपचं फंक्शन इंटिग्रेट करत असताना आपण tan x साठी t सबस्टिट्यूट करतो आहे. पुट tan x is equal to t, differentiating both sides with respect to x. we get x च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्शिएट केलं तर मला काय मिळणार आहे बघा. tan x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x sec स्क्वेअर x येणार आहे इज इक्वल टू t ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dt बाय dx येईल. हे dx या साइडला आणलं तर dx इज इक्वल टू dt अपॉन हे sec स्क्वेअर त्या साइडला नेलं तर अपॉन sec स्क्वेअर x होणार इथं. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला dx इज इक्वल टू dt अपॉन इंस्टेड ऑफ sec स्क्वेअर x मी काय भरू शकतो 1 प्लस tan स्क्वेअर x भरू शकतो. dx इज इक्वल टू dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर होणार कारण tan x साठी t पुट केलं. हे मिळवून घेतल्यानंतर मला sin 2x मिळवून घ्यावं लागेल. आता हा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. sin 2x इज इक्वल टू 2 tan x अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x कारण sin 2 थीटाचा फॉर्म्युला 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा असतो. आता sin 2x इज इक्वल टू 2t कारण tan x साठी t पुट केलं अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. ठीक आहे. आता या बेसिक गोष्टी मिळवून घेतल्यानंतर तुमचं जे गिवन फंक्शन आहे ते काय होणार आहे बघा. इथं I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2. इथं sin 2x साठी मी 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर भरणार आहे माइनस 3 ऍज इट इज राहील इनटू dx साठी dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर पुट केलं. नेक्स्ट स्टेपला या 2 न या ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करणार. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 4t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर माइनस 3 इनटू dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपला याचा डिनॉमिनेटर 1 आहे म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मी हे इथं लिहितो. काय होणार बघा. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हे 4t ऍज इट इज राहणार कारण 4t इनटू 1 केलं तर 4t येणार. इथं क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर माइनस 3 इनटू 1 माइनस 3 मिळणार. माइनस 3 इनटू t स्क्वेअर माइनस 3t स्क्वेअर येणार अपॉन 1 प्लस t स्क्वेअर इनटू dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. ओके. हे डिवाइड मीन्स इनवर्सली मल्टिप्लाय करतो. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस t स्क्वेअर अपॉन याला मी रिअरेंज जर करायचं ठरवलं तर माइनस 3t स्क्वेअर प्लस 4t माइनस 3 इनटू dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. आता हे 1 प्लस t स्क्वेअर आणखीन हे 1 प्लस t स्क्वेअर कॅन्सल होईल. काय शिल्लक राहिलं. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इथं माइनस 3t स्क्वेअर प्लस 4t माइनस 3 dt असं शिल्लक राहिलेलं आहे. आता इथं t स्क्वेअरचा कोएफिशियंट आपल्याला 1 करावा लागेल. यासाठी मी डिनॉमिनेटर मधून माइनस 3 कॉमन घेतो तर काय शिल्लक राहणार बघा. I इज इक्वल टू इथं मी 1 अपॉन माइनस 3 1 अपॉन माइनस 3 मी डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं इनटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन
इथं -3 जेव्हा मी कॉमन घेतो आहे तेव्हा इथं राहणार आहे टी स्क्वेअर, इथं राहणार आहे -4/3t आणि इथं राहणार आहे +1 विथ रिस्पेक्ट टू टी. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला इथं जागा अवेलेबल करू. नेक्स्ट स्टेपला आपण याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करत असताना डिनॉमिनेटरला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतं आहे. टी स्क्वेअरचा कोएफिशियंट आपण 1 केलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय राहील बघा, हाफ इनटू कोएफिशियंट ऑफ टी होल स्क्वेअर याची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यावी लागेल. आता मी इथं इज इक्वल टू हाफ इनटू -4/3 होल स्क्वेअर करू. 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणजेच -2/3 होल स्क्वेअर होईल इज इक्वल टू 4/9. म्हणजेच हे जे डिनॉमिनेटरला जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये 4/9 ऍड करावं लागेल आणि 4/9 सबट्रॅक्ट करावं लागेल. म्हणजेच काय होणार बघा, I is equal to -1/3 into integration of 1/t square -4/3t plus 4/9. मी 4/9 ऍड केलं, -4/9 plus 1. आणखीन हे विथ रिस्पेक्ट टू टी ऍज इट इज आहे. नेक्स्ट स्टेपला I is equal to -1/3 into integration of, मी इथं ग्रुपिंग करतो आहे, याचा एक ग्रुप बनवतो म्हणजेच 1/t square -4/3t plus 4/9 असा एक ग्रुप बनवला. आणखीन या दोन्हीची ऍडिशन सबट्रॅक्शन जे काय असेल ते आपल्याला करावं लागेल. काय होईल बघा त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन जे आहे ते -4/9 plus 1 करणार आहात. इथं डिनॉमिनेटर इक्वल नाही म्हणजे -4 + 9/9 येणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजेच 5/9 आलं. म्हणजेच ही ऍडिशन मला मिळालेली आहे +5/9 विथ रिस्पेक्ट टू टी. नेक्स्ट काय होईल बघा, I is equal to -1/3 into integration of 1/, हे ब्रॅकेट म्हणजे कशाचं एक्सपान्शन आहे असा विचार करायचा. फर्स्ट टर्मचं रूट घेतलं तर मला टी मिळतं, मिडल टर्मचं साइन घेतलं तर ते मायनस आहे, आणखीन थर्ड टर्मचं जर रूट घेतलं तर ते 2/3 मिळतं होल स्क्वेअर. म्हणजेच हे जे ब्रॅकेट आहे ते t - 2/3 होल स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे, प्लस हे जे आहे 5/9 ते लिहिण्याची मी स्टाईल बदलतो, √5/3 होल स्क्वेअर असं लिहितो विथ रिस्पेक्ट टू टी. आता हे जे फंक्शन आहे हे कोणत्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅट मध्ये आहे हे डिसाइड करता येणं महत्त्वाचं आहे. तर बघा हे फंक्शन इंटिग्रेशन ऑफ 1/x² + a² dx या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅट मध्ये. आणखी तुम्हाला माहिती आहे की इंटिग्रेशन ऑफ 1/x² + a² dx फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे 1/a tan इनवर्स x/a प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. या फॉर्म्युल्यानुसार याचं इंटिग्रेशन I is equal to -1/3 into 1/a. 1/a a च्या जागेला √5/3 आहे, √5/3 बनलं into tan इनवर्स x च्या जागेला काय आहे बघा t - 2/3 आहे, अपॉन a काय आहे √5/3 आहे, प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. मी आता इथं जागा अवेलेबल करतो. बघा नेक्स्ट स्टेपला काय होईल, I is equal to -1/3 into
हे जे डिवाइड आहे त्याला मी इनव्हर्सली मल्टिप्लाय केलं तर 3 अपॉन रूट 5 येणार इनटू टॅन इनव्हर्स, इथं बघायचं याच्या न्यूमरेटरला या ब्रॅकेट मध्ये याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला जर मी 3 न मल्टिप्लाय केलं तर मला मिळणार आहे 3t - 2 अपॉन रूट 5 प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. ओके, नेक्स्ट स्टेपला बघा, इथं हे 3 कॅन्सल होईल. I इज इक्वल टू -1 अपॉन रूट 5 इनटू टॅन इनवर्स, इथं t च्या जाग्याला मी टॅन x पुट करणार आहे, कारण t कशासाठी पुट केलं होतं, टॅन x साठी सबस्टिट्यूट केलं होतं. त्यामुळं 3 टॅन x -2 अपॉन रूट 5 प्लस c हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 काय आहे बघा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 प्लस 2 साइन 2x प्लस 4 कॉस 2x dx. हे जे फंक्शन आहे हे आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. या फंक्शनचं इंटिग्रेशन I येतं असं आपण कन्सिडर करू. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 प्लस 2 साइन 2x प्लस 4 कॉस 2x dx. हे जे फंक्शन आहे हे कोणत्या टाइपचं फंक्शन आहे बघा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a प्लस b साइन 2x प्लस c cos 2x dx या टाइपचं इंटिग्रेशन आहे. या टाइपचं फंक्शन इंटिग्रेट करत असताना आपण tan x साठी t पुट करतो आहे. ओके, म्हणजे tan x साठी आपण t पुट करणार आहे. पुट tan x इज इक्वल टू t. आता tan x साठी t पुट केल्यानंतर डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x we get x च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्शिएट केलं तर tan x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x sec स्क्वेअर x येणार आहे इज इक्वल टू t ची डेरिव्हेटिव्ह dt बाय dx येणार आहे. ठीक आहे, आता इथे हे dx या साइडला आणूया. dx इज इक्वल टू dt अपॉन हे sec स्क्वेअर x इथं डिवाइड होईल sec स्क्वेअर x. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा. dx इज इक्वल टू dt अपॉन इंस्टेड ऑफ sec स्क्वेअर x मी 1 प्लस tan स्क्वेअर x पुट करतो. dx इज इक्वल टू dt अपॉन 1 प्लस tan x साठी t पुट करणार आहे म्हणजे 1 प्लस t स्क्वेअर होणार. म्हणजे dx इज इक्वल टू dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर मिळालं. त्याच्यानंतर मला sin 2x मिळवून घ्यावं लागेल. sin 2x इज इक्वल टू 2 tan x अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x. हे तुम्हाला हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ आहे. sin 2x इज इक्वल टू 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर येणार. त्याच्यानंतर अँड cos 2x आपल्याला मिळवावं लागेल. cos 2x चा फॉर्म्युला आहे 1 मायनस tan स्क्वेअर x अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x. म्हणजेच cos 2x इज इक्वल टू 1 मायनस t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर आपल्याला मिळालं. एवढ्या बेसिक गोष्टी मिळवून घेतल्यानंतर आपण काय करणार आहे, हे जे गिवन फंक्शन तुमचं आहे ते काय होणार बघा. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 प्लस 2 साइन x साठी आपण काय पुट करणार आहे 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर पुट करणार आहे. त्याच्यानंतर प्लस 4 cos 2x साठी
आपण काय पुट करणार आहे 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे. अँड dx साठी काय पुट करणार आहे dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर पुट करणार आहे. ओके. नेक्स्ट स्टेपला इथं बघायचं, याला फर्दर सिम्प्लिफाय केलं तर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन याचा डिनॉमिनेटर 1 प्लस टी स्क्वेअर आहे, याचा डिनॉमिनेटर 1 प्लस टी स्क्वेअर आहे, याचा पण डिनॉमिनेटर 1 प्लस टी स्क्वेअर जर आला तरच ऍडिशन पॉसिबल आहे. म्हणून याच्या न्यूमरेटरला 3 अपॉन 1 जे आहे याला मी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 1 प्लस टी स्क्वेअर ने मल्टिप्लाय करतो. 3 into bracket 1 plus t square upon 1 plus t square plus इथं मल्टिप्लाय करा 4t upon 1 plus t square plus 4 minus 4t square 4 ने मल्टिप्लाय केलं upon 1 plus t square into dt upon 1 plus t square. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 ने इथं मल्टिप्लाय करा 3 प्लस 3t स्क्वेअर, त्याच्यानंतर हे प्लस 4t, त्याच्यानंतर हे प्लस 4 मायनस 4t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर डिनॉमिनेटर कॉमन लिहिला into dt upon 1 plus t square. इथं मी जागा अवेलेबल करतो आहे. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हे डिवाइड मीन्स इनवर्सली मल्टिप्लाय करतो 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन इथं काय होईल बघा 3 प्लस 4 केलं तर 7 मिळणार आहे प्लस 4t असणार आहे इथं, आणखी 3t स्क्वेअर मायनस 4t स्क्वेअर म्हणजे मायनस टी स्क्वेअर मिळणार आहे. आणखी हे तुमचं इनटू dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ऍज इट इज ठेवलं. हे 1 प्लस टी स्क्वेअर हे 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल केलं तर काय शिल्लक राहील बघा, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 upon 7 plus 4t minus t square dt असं शिल्लक राहणार आहे. आता 1 upon quadratic equation असं दिसत आहे. या टाइपचं फंक्शन इंटिग्रेट करत असताना आपण एक व्हॅल्यू फाइंड आउट करतो आहे. फाइंड हाफ इनटू कोएफिशिएंट ऑफ t होल स्क्वेअर ही व्हॅल्यू फाइंड आउट करतो आहे. म्हणजेच हाफ इनटू 4 होल स्क्वेअर म्हणजेच 2 1 जा 2 2 2 जा 4 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4. इथं डिनॉमिनेटरला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याच्यामध्ये मी 4 ऍड करणार आहे, 4 सबट्रॅक्ट करणार आहे. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इथं 7 ऍज इट इज ठेवतो मी 4 ऍड केलं म्हणून 4 सबट्रॅक्ट केलं आणि पुढचं जे आहे प्लस 4t ऍज इट इज ठेवलं मायनस टी स्क्वेअर ऍज इट इज ठेवलं विथ रिस्पेक्ट टू t. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 4 प्लस 7 हे केलं तर मला 11 मिळणार आहे. त्याच्यानंतर हे जे आहे 3 टर्म्स याच्यातून मी मायनस सिम्बॉल कॉमन घेतलं तर इथं मिळणार आहे टी स्क्वेअर मायनस 4t प्लस 4 विथ रिस्पेक्ट टू t असं मला मिळेल. कारण मायनस सिम्बॉल जेव्हा मी कॉमन घेतो आहे मायनस टी स्क्वेअरचं प्लस टी स्क्वेअर झालं प्लस 4t होतं त्याचं मायनस 4t झालं मायनस 4 होतं त्याचं प्लस 4 झालं. फक्त मी रिअरेंजमेंट केलेली आहे. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हे 11 लिहिण्याची स्टाईल बदलतो अंडर रूट 11 होल स्क्वेअर असं लिहिणार आहे
मायनस हे ब्रॅकेट कशाचं एक्सपान्शन आहे असा जर विचार केला तर टी मायनस 2 होल स्क्वेअरचं एक्सपान्शन असेल विथ रिस्पेक्ट टू टी. आता हे जे सिम्प्लिफाईड केलेलं फंक्शन आहे हे कोणत्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅट मध्ये आहे हे ठरवता येणे याच्यातला मेजर पार्ट आहे. तुम्हाला कल्पना आहे की हा जो हे जे फंक्शन आहे हे फंक्शन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx या फॉर्मॅट मध्ये आहे. आणखी इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx काढण्याचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन 2a log mod a plus x upon a minus x plus integral constant c असा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार तुमचं गिवन फंक्शन कसं इंटिग्रेट होईल बघा. तुमचं गिवन फंक्शन इंटिग्रेट कसं होणार आहे बघा. I is equal to आता इथं 1 upon 2a 1 upon 2 a च्या जाग्याला आहे अंडर रूट 11 into log mod a च्या जाग्याला अंडर रूट 11 प्लस x च्या जाग्याला t मायनस 2 आहे t मायनस 2 अपॉन a च्या जाग्याला अंडर रूट 11 मायनस x करत असताना इथं x च्या जाग्याला आहे t मायनस 2 आहे. इथं मॉड कंप्लीट प्लस c. नेक्स्ट स्टेपला I is equal to 1 upon 2 under root 11 into log mod हे अंडर रूट 11 as it is प्लस t मायनस 2 as it is. इथं अंडर रूट 11 as it is. या मायनस साइन मुळे साइन चेंज होतील मायनस टी प्लस 2 होणार प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट सी. मात्र ती आपण कशासाठी सबस्टिट्यूट केलं होतं tan x साठी म्हणून इथं t च्या जागेला tan x पुट करणार. I is equal to 1 upon 2 into under root 11 into log mod under root 11 plus t साठी tan x पुट केलं मायनस 2 अपॉन अंडर रूट 11 मायनस tan x प्लस 2 प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c हे तुमचं फायनल आन्सर आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. या टाइपचं फंक्शन इंटिग्रेट करण्यासाठी तुम्हाला एक डिफरंट टेक्निक्स यूज करावं लागेल. बघा, प्रथम आपण या फंक्शनचं इंटिग्रेशन I इथं असं कन्सिडर करू. लेट I is equal to integration of 1 upon cos x minus sin x dx. नेक्स्ट स्टेपला मी काय ऍडजस्टमेंट करतो आहे बघा. I is equal to integration of मी न्यूमरेटरला 1 upon रूट 2 न मल्टिप्लाय करतो तसंच डिनॉमिनेटरला 1 upon रूट 2 न मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय होईल cos x into 1 upon रूट 2 मायनस sin x into 1 upon रूट 2 with respect to x. हे 1 upon रूट 2 कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. I is equal to 1 upon रूट 2 into इंटिग्रेशन ऑफ इथं न्यूमरेटरला 1 राहणार आहे अपॉन हे cos x as it is लिहितो 1 upon रूट 2 साठी cos पाय बाय 4 लिहितो. कारण तुम्हाला कल्पना आहे cos पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 upon रूट 2 येते म्हणून 1 upon रूट 2 साठी cos पाय बाय 4 भरलं मायनस sin x as it is ठेवलं. आणखी 1 upon रूट 2 साठी मी sin पाय बाय 4 भरतो कारण sin पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 upon रूट 2 येते विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला तुम्हाला हा फॉर्म्युला पार्ट आहे
कॉस ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला असतो कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी, मायनस साइन ए साइन बी. या फॉर्म्युल्यानुसार बघा कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. इथं ए च्या जागेला x आहे आणि b च्या जागेला पाय बाय 4 आहे. म्हणजेच काय होणार बघा I इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस ऑफ ए च्या जागेला x लिहिणार प्लस b च्या जागेला पाय बाय 4 लिहिणार विथ रिस्पेक्ट टू x. नेक्स्ट स्टेपला तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ आहे 1 अपॉन cos x म्हणजे sec x असतं. या फॉर्म्युल्याच्या आधारे I इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ sec x प्लस पाय बाय 4 विथ रिस्पेक्ट टू x. आणखी तुम्हाला कल्पना आहे इंटिग्रेशन ऑफ sec x dx इज इक्वल टू log mod sec x plus tan x plus इंटिग्रल कॉन्स्टंट c. या फॉर्म्युल्यानुसार याचं इंटिग्रेशन काय होईल बघा. या फॉर्म्युल्यानुसार याचं इंटिग्रेशन काय होणार बघा. I इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2 इंटू log mod sec x च्या जागेला x प्लस पाय बाय 4 आहे प्लस tan x च्या जागेला x प्लस पाय बाय 4 आहे प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 9 काय आहे बघा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन cos x मायनस रूट 3 sin x dx या फंक्शनचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. याचं इंटिग्रेशन I येतं असं आपण कन्सिडर करू. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन cos x मायनस रूट 3 sin x dx. मी याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला हाफनं मल्टिप्लाय करतो तर काय होणार बघा. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हाफ अपॉन cos x इंटू हाफ मायनस साइन x इंटू याला जर मी हाफनं मल्टिप्लाय केलं तर रूट 3 अपॉन 2 मिळणार आहे विथ रिस्पेक्ट टू x. मी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला हाफनं मल्टिप्लाय केलेला आहे. हे हाफ कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. I इज इक्वल टू हाफ इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हे cos x ऍज इट इज लिहितो. हे जे हाफ आहे तुम्हाला कल्पना आहे की cos पाय बाय 3 ची व्हॅल्यू हाफ असते म्हणजे cos 60 ची व्हॅल्यू हाफ येते. cos पाय बाय 3 इंस्टेड ऑफ हाफ मी cos पाय बाय 3 लिहिलं मायनस साइन x ऍज इट इज ठेवलं रूट 3 बाय 2 साइन पाय बाय 3 ची व्हॅल्यू रूट 3 बाय 2 येते. साइन 60 ची व्हॅल्यू रूट 3 बाय 2 असते म्हणून मी इथं रूट 3 बाय 2 साठी साइन पाय बाय 3 लिहितो आहे विथ रिस्पेक्ट टू x. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू हाफ इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इथं बघा cos a cos b मायनस साइन a साइन b च्या फॉर्म्युल्यासारखं दिसतंय का. इथं a च्या जागेला x आहे आणि b च्या जागेला पाय बाय 3 आहे. म्हणजेच हे असणार आहे cos ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला a च्या जागेला x आहे प्लस b च्या जागेला पाय बाय 3 आहे विथ रिस्पेक्ट टू x. cos ऑफ
ए प्लस बी चा फॉर्म्युला असतो कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. या फॉर्म्युल्यानुसार आपण हे लिहिलं. नेक्स्ट स्टेपला आय इज इक्वल टू हाफ इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे सेक एक्स असतं. याच्यावरून 1 अपॉन कॉस एक्स प्लस पाय बाय 3 मी लिहू शकतो सेक ऑफ एक्स प्लस पाय बाय 3 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता याचं जर इंटिग्रेशन फाइंड आउट केलं तर मला मिळणार आहे आय इज इक्वल टू हाफ इंटू लॉग मॉड इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डीएक्स लॉग मॉड सेक एक्स प्लस टॅन एक्स असं येतं. लॉग मॉड सेक एक्स एक्सच्या जागेला एक्स प्लस पाय बाय 3 आहे प्लस टॅन एक्स प्लस पाय बाय 3 मॉड कंप्लीट प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट सी. हे तुमचं फायनल आन्सर आहे. आज आपण इथं थांबणार आहोत. आज आपण एक्सरसाइज 3.2 बी कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरला आपण एक्सरसाइज 3.2 सी चे बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.